कोथिंबीर वडी खाताना घशात दाटल्यासारखी होते किंवा गच्च गच्च होते, तर त्यावर कोथिंबीरीच्याच देठाचा कसा उपाय करायचा ते मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. कोथिंबीरीचं, बेसनाचं तसंच इतर पदार्थांचं योग्य प्रमाण या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. त्यामुळे जर का तुम्ही सुरुवातीलाच कोथिंबीर वडी बनवत असाल, यापूर्वी कधी बनवली नसेल, तरीही तुम्हाला डोळे झाकून ही कोथिंबीर वडी बनवता येईल. या पद्धतीचं प्रमाण तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. चला तर मग लगेचच व्हिडिओला सुरुवात करूयात. सध्या बाजारात फ्रेश कोथिंबीर मुबलक प्रमाणात मिळते, तर इथे मी एक मोठ्या आकाराची कोथिंबीरीची जुडी आणून ती स्वच्छ निवडून घेऊन त्यानंतर ती स्वच्छ धुवून निथळून घेतली. तर कोथिंबीर वडी बनवताना कोथिंबीरीची फक्त पानंच न घेता कोथिंबीरीचे देठसुद्धा घ्यावेत आणि ते का याचं कारण मी तुम्हाला पुढे जाऊन सांगेनच. तर अशा प्रकारे कोथिंबीर निथळली गेली की व्यवस्थितरित्या चिरता येते. अगदी बारीक अशी आपण ती चिरू शकतो. त्यामुळे कोथिंबीर निथळून घेणं इथे गरजेचं आहे. तरी बघा, आता ही कोथिंबीर मी अगदी बारीक अशी चिरून घेतली आहे. कोथिंबीर व्यवस्थित कोरडी असली ना की ती व्यवस्थित चिरली जाते, अगदी झटपट चिरून होते. आणि यामध्ये देठ ठेवल्यामुळे त्याचे असे छोटे छोटे तुकडे राहतात, जे या कोथिंबीर वडीमध्ये खूप गरजेचे असतात. आता वडीसाठीचं छोटंसं पण चविष्ट वाटण आपण करून घेऊ. तर त्याकरिता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 3 ते 4 हिरव्या मिरच्या, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, अर्धा चमचा जिरं आणि पाव चमचा ओवा घेतलेला आहे. आता हे वाटण आपल्याला भरडसर वाटून घ्यायचं आहे, जास्त बारीक करायचं नाही, तरच वडीला खूप छान अशी चव येईल. तरी बघा, अगदी भरडसर असं हे वाटण मी वाटून घेतलेलं आहे. तुम्ही खलबत्त्यामध्ये कुटूनसुद्धा घेऊ शकता. आता चिरून घेतलेल्या कोथिंबीरीवर आपण हे वाटण घालून घेऊ. पद्धत खूप साधी सोपी आहे, त्यामुळे कोथिंबीर वडी करणं तुम्हाला अजिबात कठीण वाटणार नाही. आता घालूया चवीप्रमाणे मीठ, 1 चमचा लाल मिरची पावडर आणि पाव चमचा हळद. आता बेसन यामध्ये घालूयात. तर इथे मी कोथिंबीर चिरून घेतल्यावर मोजून घेतली होती, तर ती 2 कप इतकी कोथिंबीर झाली. तर 2 कप कोथिंबीरीसाठी 1 कप बेसन यासाठी वापरायचे. तुम्हाला जर थोडंसं कमी अधिक करायचं असेल तर करू शकता. त्यामुळे बेसन जर का जास्त घातलात तर कोथिंबीरीची चव या वडीला लागणार नाही, बेसनच लागेल. थोडक्यात कोथिंबीरीच्या निम्म बेसन आपल्याला वापरायचं आहे. तर बेसन घातल्यानंतर पाव कप तांदळाचं पीठ यामध्ये मी घातलं. ते दाखवणं माझ्याकडून स्किप झालं, व्हिडिओ पॉज झाल्यामुळे, तर तुम्ही समजून घ्या. तर तांदळाचं पीठ घातल्यामुळे वडीला खूप छान असा कुरकुरीतपणा येतो. आता कोथिंबीरीमध्ये घातलेली सगळी जिन्नसं आपण अशीच मिक्स करून घ्यायची, म्हणजे यामध्ये पाणी घालायचं नाही. जर अगदीच गरज पडली, एकदमच कोरडं वाटलं तर थोडंसं पाणी घालायचं, पण पाणी जास्त घालायचं नाही. त्या मिश्रणामध्ये पांढरे तीळ घालायचे माझ्याकडून राहून गेले होते, ते मी आता घालत आहे. तर पांढऱ्या तिळांमुळे कोथिंबीरीला खमंगपणा तर येतो, शिवाय दिसायला देखील अगदी सुरेख दिसते. आताच मी हे सगळं मिश्रण एकजीव करून घेतलं आहे. मला अजिबात यासाठी पाणी लागलेलं नाही. आणि जर का तुम्ही पाणी घातलात किंवा जास्त झालं पाणी, तर त्यामध्ये बेसन पीठ न घालता थोडंसं चमचाभर तेल घालायचं, म्हणजे नीट आकार देता येईल. आता हे सगळं कोथिंबीर वडीचं मिश्रण एकत्र आल्यानंतर वरून तेलाचा हात लावून घेतला आणि आता एका तेल लावून घेतलेल्या प्लेटमध्ये मी हे वडीचं मिश्रण घालून घेणार आहे. चमच्याने किंवा उलथण्याने अशा प्रकारे नीट पसरून घ्यायचं सगळीकडून एकसारखं. कोथिंबीरीच्या मिश्रणाचा अर्धा भाग यामध्ये पसरून घेतला आणि उरलेला अर्धा भाग त्यानंतर त्याच्यावर पसरून घेतला. असं 2 भागामध्ये मिश्रण पसरून घेतल्यामुळे कोथिंबीर वडी आतून पोकळ होते, दाटल्यासारखी होत नाही. तरी बघा, अगदी सहजरित्या न चिकटता हे मिश्रण ताटामध्ये पसरलं जातं आहे. व्यवस्थित असं एकसारखं करून घ्यायचं याला. तर कोथिंबीर वडीमध्ये कोथिंबीरीची फक्त पानं नाही घेता देठ का घालावेत, तर देठ ठेवल्यामुळे काय होतं, तर अगदी दाटल्यासारखी ही कोथिंबीर वडी होत नाही. देठ ठेवल्यामुळे त्यामध्ये पोकळी निर्माण होते आणि पोकळी निर्माण झाल्यामुळे अगदी खुसखुशीत कुरकुरीत अशी ही आपली कोथिंबीर वडी तयार होते. अगदी गच्च दाटल्यासारखी अशी होत नाही. आता वरून आपण अशा प्रकारे तीळ भुरभुरायचे, म्हणजे दिसायला खूप सुंदर दिसतं. आणि ही प्लेट आता आपण एका स्टीमरमध्ये ठेवून स्टीम करून घ्यायची. 10 ते 12 मिनिटासाठी आपण ही कोथिंबीर वडी स्टीम करणार आहोत.
तर एक 12 मिनटं मी ही कोथिंबीर वडी स्टीमरमधून स्टीम करून घेतली. स्टीम करून घेतल्यानंतर कोथिंबीर वडी लगेचच कट न करता थंड करून घ्यावी आणि त्यानंतरच कट करावी, म्हणजे अगदी व्यवस्थितरित्या कट करता येते. आता कट करताना तुम्हाला हव्या त्या आकारात याचे तुम्ही पीसेस करू शकता. तर इथे मी चौकोनी आकारात वडी कट करून घेते. तर इथे वड्या कट करून झाल्यात. तुम्हाला एक पीस यातला मी दाखवते. तर खूप छान अशी ही वडी आपली स्टीम झाली आहे आणि थंड करून घेतल्यामुळे अगदी सहज मस्त अशी आपल्याला कट करता येते आपल्याला हव्या त्या आकारात. वरून आपण तीळ भुरभुरल्यामुळे खूप छान दिसते दिसायला. तर आता सगळे पीसेस आपण काढून घेऊ आणि त्यानंतर वड्या फ्राय करून घेऊ. तर सगळ्या वड्या अशा प्रकारे कट करून घेतल्यानंतर आता आपण वड्या फ्राय करून घेऊ. त्याकरिता एक फ्राय पॅन गरम करत ठेवलं आहे, त्यामध्ये घेतलं आहे तेल. तर या कोथिंबीर वड्या मी शॅलो फ्राय करून घेणार आहेत. तुम्ही त्या डीप फ्रायसुद्धा करू शकता. तर तेल चांगलं गरम झालं, यामध्ये आपण वड्या घालून घेऊ. आता सगळ्या वड्या घालून घेतल्यात. आता या वड्या दोन्ही बाजूने मस्त अशा खमंग कुरकुरीत फ्राय करून घेऊ. वड्या फ्राय करताना गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवायची, हाय फ्लेम करायची नाही. नाहीतर काय होतं, तर वरून भाजल्यासारख्या दिसतात, फ्राय झाल्यासारख्या दिसतात, पण आतून मात्र कच्च्या राहतात आणि नंतर नरम पडतात. म्हणून लो टू मीडियम फ्लेमवरच आपण या वड्या फ्राय करून घ्यायच्यात. आता दोन्ही बाजूने उलट पलट करत या वड्या आपल्याला छान अशा सोनेरी रंगावर फ्राय करून घ्यायच्यात. तर दोन्ही बाजूने उलट पलट करत छान अशा लो टू मीडियम फ्लेमवर आपण या वड्या फ्राय करून घेतल्यात. आता आपण गॅस बंद करू. तर इथे आपल्या खमंग खुसखुशीत पोकळ अशा कोथिंबीरच्या वड्या बनवून तयार झाल्या. या पद्धतीने बनवलेल्या वड्या अजिबात तेलकट होत नाही, शिवाय आतून मस्त याला पोकळी निर्माण होते, कारण आपण कोथिंबीरीच्या पानांसोबत त्याचे देठसुद्धा वापरले आहेत. तर अशा प्रकारे आपल्या खमंग खुसखुशीत वड्या बनवून तयार झाल्या. रेसिपी कशी वाटली, आवडली असेल तर नक्की लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. तसंच पारिजात किचनला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकन प्रेस करा. लवकरच भेटू अशीच एक नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.